जय भीम। आज 29 मे माईसाहेब आंबेडकर यांचा आज स्मृती दिवस आहे। त्या 29 मे 2003 रोजी महापरिनिर्वाणास प्राप्त झाल्या। त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि हा लेख त्यांच्यावर आहे ते वाचायला मी सुरुवात करतो। लेखाचं शीर्षक आहे माईसाहेब आंबेडकर बोधिसत्वांची यशोधारा। त्यांचे लेखक आहेत भीमराव सरवदे। आज 29 मे रोजी आपण माईसाहेब डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांच्या 22व्या स्मृती दिनाचे स्मरण करत आहोत। 2003 मध्ये वयाच्या 94व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले। माईसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या। बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या आपल्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपल्या व पत्नी प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। ते म्हणतात, मी जेव्हा या ग्रंथ लेखनाचा संकल्प केला तेव्हा मी आजारी होतो आणि अजूनही आजारी आहे। या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढ उतार आले। काही काळात माझी अवस्था इतकी गंभीर होती की डॉक्टर माझ्याकडे मंद होत असलेली ज्योत म्हणजे डाईंग फ्लेम म्हणून पाहू लागले होते। या मंद होत असलेल्या ज्योतीचे पुनर्प्रज्वलन केवळ माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर माळवणकर यांच्या सततच्या वैद्यकीय सेवेमुळे शक्य झाले। मी त्यांच्या मनापासून कृतज्ञ आहे। भूमिका यशोधरेची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात या स्वचरित्रात माईसाहेब लिहितात, जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात आले तेव्हा ते मधुमेह, न्यूरायटिस, संधिवात, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजारांनी त्रस्त होते। त्याचबरोबर 1953 मध्ये त्यांना पहिल्या हृदयविकाराचा झटका आला होता। ते त्यातून कसेबसे सावरले, परंतु त्यांचे आरोग्य इतके खालावले होते की आधाराशिवाय चालणे तर दूरच उभे राहणे व बसणेही अशक्य झाले होते। आपल्या सहजीवनाच्या 9 वर्षात आम्हा दोघांची ही प्रवृत्ती नेहमीच बुद्ध धम्माकडे झुकलेली होती। त्यामुळे जगातल्या इतर गोष्टींकडे पाहण्यास वेळच मिळाला नाही। त्यांनी माझ्यावर कधीच कोणतीही बंधने घातली नाहीत। त्यांचा एक ठाम विचार असा होता की जे काही करायचे ते विचारपूर्वक करावे। म्हणूनच आम्ही बुद्ध धम्म स्वीकारला। तथागत गौतम बुद्धाने आपल्या पत्नी यशोधरेला याच प्रकारचा उपदेश दिला नव्हता काय? आत्ताही अत्ताननाथो म्हणजेच आपला खरा आधार आपण स्वतःच असले पाहिजे। मग एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माझी भूमिका यशोधरेसारखीच नाही का? केवळ 9 वर्षाच्या गृहस्थी जीवनानंतर माईसाहेबांनी आपला जीवनसाथी गमावला आणि यशोधरेपेक्षाही कठीण असे पुढील 47 वर्ष एकाकी आयुष्य जगल्या। बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर डॉक्टर माळवणकरांकडे तपासण्यासाठी जात असत। तिथे डॉक्टर शारदा कबीर यांची पहिली भेट झाली। बाबासाहेबांनी अनेक विचारमंथनानंतर डॉक्टर शारदा कबीर यांना दिल्लीहून एक पत्र पाठवून विवाहाचा प्रस्ताव पाठवला। त्यात ते लिहितात की जर तू तयार असशील तर यावर विचार कर आणि मला कळव। तुझ्या आणि माझ्या वयातील फरक लक्षात घेता आणि माझ्या प्रकृतीची स्थिती पाहता जर तू माझ्या प्रस्तावास नाकारलं तर मला अजिबात वाईट वाटणार नाही। या प्रस्तावाने साहजिकच डॉक्टर शारदा कबीर यांना हा आश्चर्याचा धक्का होता। माईसाहेब आपल्या स्वचरित्रात लिहितात, हे पत्र वाचल्यानंतर मी अतिशय गंभीर झाले। काय करावे हेच कळत नव्हते। मला स्वप्नातही वाटले नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती माझ्याबद्दल अशी काही भावना बाळगते। जरी मी त्यांच्याप्रती प्रचंड आदर बाळगत होते, भारावून गेले होते, तरीही त्यांची पत्नी होण्याची इच्छा मात्र मनात नव्हती। संपूर्ण दिवस मी या पत्रावर आणि त्यांच्या विवाह प्रस्तावावर विचार करत राहिले। मनात गोंधळलेला पूर उसळला होता। संपूर्ण रात्र मी विचार करत राहिले, माझा निर्णय काय असावा? अशा थोर व्यक्तीला नकार कसा द्यायचा आणि होकार द्यायचा तरी कसा? कोणाचा सल्ला घ्यावा? असे अनेक प्रश्न मनात येत होते। त्यापुढे लिहितात की निर्णय घेतल्यानंतर मी त्यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या प्रस्तावाला माझा होकार कळवला। माझ्या होकारामागे एकच कारण होते, डॉक्टर बाबासाहेबांची तब्येत कोणत्याही परिस्थितीत सुधारली पाहिजे, कारण ती सुधारल्याशिवाय ते स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडू शकणार नव्हते। 1948 मध्ये जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा माईसाहेब 39 वर्षाच्या आणि बाबासाहेब 57 वर्षाचे होते, म्हणजे दोघांमध्ये 18 वर्षाचे अंतर होते। त्यांचा विवाह त्या काळात अनेक चर्चा आणि प्रश्नांना कारणीभूत ठरला होता। विशेषतः माईसाहेबांच्या सारस्वत ब्राह्मण पार्श्वभूमीमुळे आणि बाबासाहेब
महार जातीच्या असल्यामुळे चर्चा होत होतीच, परंतु त्यांच्या नात्याचा पाया होता प्रेम, परस्पर सन्मान आणि बौद्धिक सहजीवन. बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्यातील पत्रसंवाद. डॉक्टर S.P.V.A. साईराम या दंतवैद्य आणि संशोधक यांनी द कल्चर कॅफे या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या ॲन अनएक्सप्लोर्ड साईड ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज क्वाईट रिलेशनशिप विथ सिनेमा, थिएटर अँड म्युझिक या लेखात बाबासाहेबांचा नजरेआड गेलेला त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीतावेळी जिव्हाळा हा पैलू उलगडला पाहिजे. त्याच लेखात एका हृदयस्पर्शी पत्राचा उल्लेख केलेला आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांना लिहिले होते. त्यात ते विचारतात, शब्दांना जर काही अर्थ असेल आणि विवाहाचा काही पाया असेल तर तू तुझ्या पत्रात मला सुद्धा विवाहाचा प्रस्ताव मान्य आहे असे लिहिले आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा, तुम्हाला कशासाठी स्वीकारलंस, हे महान व्यक्ती म्हणून, एक विद्वान म्हणून की एक देखणा पुरुष म्हणून तुझ्या कृतीचा मूळ प्रेरणास्त्रोत काय आहे. एक कवी म्हणतो, हे जे प्रेम सौंदर्यावर उभारले जाते ते प्रेम सौंदर्य मावळल्यावर संपून जाते. हाच नियम महानतेवर किंवा विद्वत्तेवर उभ्या राहिलेल्या प्रेमालाही लागू होतो. हे सर्व काही कळाल्यानंतर क्षीण होऊ लागते. त्यामुळे विवाहासाठी हे योग्य आधार ठरू शकत नाही. विवाहाचा खरा पाया केवळ प्रेम असतो, असे प्रेम ज्याला शब्दात मांडता येणार नाही. केवळ एक ओढ संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या होण्याची तळमळ, ही भावना तुझ्यात आहे का? दुसरे कोणतेही कारण या जागी चालत नाही. तू कुंकू हा चित्रपट पाहिलाय का, किंवा हॉलकेन यांचे द वुमन दाऊ गेवेट्स मी ही कादंबरी वाचली आहेस का? या दोन्ही कथांमध्ये विवाह ही केवळ एक औपचारिकता होती आणि हे विवाह किती दुःखद आणि शोकांतिकेने भरलेले असते. यामागचे कारण काय होते? कारण त्या नात्यामध्ये एक दुसऱ्याची होण्याची ओढ नव्हती. या पत्रातून बाबासाहेबांची विवाहाविषयी बाबतची अत्यंत सखोल आणि मर्मग्राही भूमिका समोर येते. त्यांच्यासाठी विवाह हे सौंदर्य, विद्वत्ता किंवा कीर्तीवर उभे राहणारे नाते नव्हते. ते म्हणतात, नात्याचा पाया असा असावा की ज्यात केवळ शरीर किंवा बुद्धीच नव्हे तर संपूर्ण अस्तित्व समर्पित व्हावे. एक दुसऱ्याची होण्याची ओढ हीच त्या नात्याचा प्राण असावी. कुंकू 1937 एका सामाजिक रूढीवरचा आघात. बाबासाहेबांनी उल्लेख केलेला कुंकू हा मराठी चित्रपट हिंदीत दुनिया ना माने व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता. ही कथा नीरा या तरुण मुलीची आहे, जिला एका वृद्ध विधुराशी जबरदस्तीने लग्न लावले जाते. या विवाहात प्रेमाची, समजुतीची या सन्मानाची कोणतीही जागा नसते. विवाहाच्या संकल्पनेवर समाजाने लादलेली अन्यायकारक चौकट, ज्यामुळे महिला दुःखी होतात, ही गोष्ट ठळकपणे उभी केली आहे. वृद्ध नवऱ्याच्या अहंकाराने तो स्वतःला तरुण समजतो, पण नीरा मात्र त्याच्या घरी थांबायचा प्रयत्न करत असूनही दुःख आणि अन्याय सहन करते. बाबासाहेबांनी या चित्रपटाचा संदर्भ घेऊन माईसाहेबांना सांगितले होते की केवळ सामाजिक चौकट म्हणून नाते चालत नाही. नाते हे अंतःकरणाने जोडलेले असावे लागते आणि त्यामागे हक्क नव्हे तर समर्पण असावे लागते. सौंदर्य किती सौंदर्य, कीर्ती, विद्वत्ता क्षणभंगूर गोष्टी असतात, परंतु जर प्रेम एक दुसऱ्याचे असण्याच्या भावनेतून उद्भवले तरच ते शाश्वत राहते. या पत्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक आयुष्य, त्यातील भावनात्मक नाते आणि त्यांचे तत्वज्ञान एकमेकांशी कसे गुंतलेले होते हे स्पष्ट होते. ते तत्वचिंतक होते, पण त्यांचे विचार केवळ कोरड्या तर्कावर नव्हते तर अत्यंत मानवी, भावनात्मक आणि जीवनाच्या सत्य अनुभवावर आधारित होते. त्यांचा प्रश्न, तू मला काय म्हणून स्वीकारलंस, हा एक साधा प्रश्न नव्हे, तो त्यांच्या आयुष्याच्या मूल्यावर बेतलेला अत्यंत गहन आणि सच्चा प्रश्न आहे, जो आजही विवाहाच्या अर्थाचा पुनर्विचार करायला भाग पाडतो. कुंकू या चित्रपटात एका कॉलेजात शिकणाऱ्या मुलीने आपल्या तरुण सावत्र आईशी गोड गोड बोलून तिला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या विधवा मुलीला
तिच्या दुःखाची जाणीव होते आणि ती तिच्याशी सहानुभूतीने वागते. पण असा विवाह फार काळ टिकू शकत नाही. नीराच्या आयुष्यात थोडा आनंद येतो जेव्हा घरातील एका अल्लड मुलीशी तिची मैत्री होते. मात्र जेव्हा वृद्ध पतीला आपल्या कृतीची खरी जाणीव होते तेव्हा तो स्वहत्या करतो. आपल्या इच्छेविरुद्ध विवाहबद्ध झालेली नीरा मग आपल्या मार्गावर एकटीच निघते. नारायण हरी आपटे यांच्या कादंबरीत आधारित असलेली ही कथा सामाजिक रूढी आणि विवाह संस्थेतील विषमता यावर कठोर प्रहार करते. द वुमन दाऊ गेव्हस्ट मी 1913. प्रेम शून्य विवाहाची शोकांतिका. हॉल केन यांच्या द वुमन दाऊ गेव्हस्ट मी या कादंबरीतील मेरी ओनिल या स्त्रीवर सामाजिक आणि आर्थिक कारणांसाठी जबरदस्तीने विवाह लादण्यात येतो. तिचा पती श्रीमंत असतो पण नैतिकदृष्ट्या खोचक आणि भावना शून्य. त्यामुळे मेरी दुसरीकडे प्रेम शोधते, परंतु समाज तिचा छळ करतो. तिला बदनामी सहन करावी लागते आणि ती मानसिक विवंचनेत सापडते. या कथेतून हॉल केन विवाहित रिकामेपण, उपयोगितावाद आणि स्त्रीच्या भावनिक विवंचनेचे दर्शन घडवतात. बाबासाहेबांनी या कादंबरीचाही संदर्भ घेत माईसाहेबांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते की त्यांचे नाते केवळ व्यवहारापुरते, वैचारिक साम्यापुरते न राहावे, ते भावनिक आत्मीयतेवर आधारित असावे. एक दुसऱ्याचे होण्याची ओढ हाच विवाहाचा प्राण आहे, असे ते ठामपणे म्हणाले. डॉक्टर सविता आंबेडकर यांचा जन्म शारदा कबीर या नावाने 27 जानेवारी 1909 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दोर्ले गावी एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्या एक कुशल वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांनी 1937 मध्ये मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी मिळवली होती. पुढे त्या गुजरातमधील एका रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 1947 साली बाबासाहेब मुंबईत मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सांधेदुखीमुळे वैद्यकीय उपचारासाठी आले असताना त्यांची भेट शारदा कबीर यांच्याशी झाली. केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर या काळात दोघांमध्ये बौद्धिक आणि भावनिक जवळीकही निर्माण झाली होती. 15 एप्रिल 1948 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या नागरी विवाहाद्वारे दोघे विवाहबद्ध झाले. त्यांच्या विवाहाने अनेक सामाजिक बंधने मोडली. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना माईसाहेब म्हणून संबोधू लागले. त्यांच्या स्वचरित्र बाबासाहेब माय लाईफ विथ डॉक्टर आंबेडकर मध्ये माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच भारतीय संविधान, हिंदू कोड बिल आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या महत्त्वपूर्ण कार्यात स्वतःची भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला तेव्हा माईसाहेबही त्यांच्यासोबत बौद्ध झाल्या. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांवर अनेक आरोप झाले. त्यांच्या ब्राह्मण पार्श्वभूमीमुळे काही अनुयायांनी त्यांच्यावर बाबासाहेबांच्या निधनात हात असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे त्या काही काळ चळवळीपासून दूर राहिल्या आणि दिल्लीच्या मेहरौलीमधील एका फार्म हाऊसवर राहण्यासाठी गेल्या. परंतु 1970च्या दरम्यान त्या पुन्हा चळवळीत सहभागी झाल्या. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि स्मारक स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या सहजीवनाकडे पाहताना त्यांच्या नात्याचा गाभा एक दुसऱ्याची होण्याची ओढ हेच होते हे लक्षात येते. बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भावना आजही विवाह, प्रेम आणि परस्पर आदर या नात्यांच्या परिप्रेक्ष्यात अत्यंत मौल्यवान आहे. माईसाहेबांनी केवळ वैद्यकीय सेवा नाही तर वैचारिक पाठिंबा देऊन बाबासाहेबांच्या कार्याला नवे आयाम दिले. हे नाते म्हणजे सामाजिक मर्यादा मोडून उभ्या राहिलेल्या समर्पण, बौद्धिक सहजीवन आणि माणुसकीच्या धाग्यांनी विणलेल्या एक असामान्य प्रेमकथेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांना राजकीय पुढाऱ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्या असे म्हणतात की या दुःखद प्रसंगानंतर प्रत्येक जण नेते होण्याच्या इच्छेने भारावून गेला होता, परंतु ते
करण्याआधी त्यांनी स्पष्टपणे सर्वप्रथम साहेबांच्या वारसांमध्ये आणि समाजामध्ये अंतर निर्माण करणे आवश्यक समजले. साहेबांचे वारस म्हणून सर्वसामान्य लोक आमच्याच मागे उभे राहिले असते. त्यामुळे त्यांनी मुद्दाम यशवंत आणि माझ्यात दरी निर्माण केली. त्यानंतर त्यांनी यशवंतला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनवले आणि गावोगावी पाठवून बुद्ध धम्माचे प्रचार कार्य सुरू केले. दुसरीकडे माझ्याबाबत शंका निर्माण करणारे वातावरण तयार केले. त्यांनी जाणून बुजून माझ्याविषयी विष पसरवले आणि मला समाजापासून दूर ठेवले. परंतु अल्पावधीतच हे सर्व नेते आपापली स्वतंत्र छोटी छोटी टोळी तयार करू लागले, एकमेकांवर चिखल उडवू लागले आणि साहेबांनी मेहनतीने उभारलेली संघटना त्यांनी नष्ट केली. या मर्मग्रही शोकांतिकेची ती सल उरात घेऊनच रिपब्लिकन चळवळ आजही असहाय्यपणे धडपडत आहे. माईसाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. या ठिकाणी हा लेख संपला. माझ्या लेखला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.